जगतरी आम्हा देव करी हे म्हणजे तू स्वभाव तो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून का नाही कोणी सखा अमान पराग पारिका येतो हिताचा कळवळा हाती पडती म्हणून का उपक्रमेवरी तुकावारमाची ते भेदे येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून का पांडुरंगा ज्ञान दीपा नमो सद्गुरु शक्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु जगतरी महादेव करी हे निंदितो स्वभाव येतो हिताचा कळवळा परती हाती भगवले का या भोगामध्ये तुकोबाने जगताविषयी संतांचं जे वर्तन त्याचा खुलासा हा थोडा खुलासा गोड म्हणजे आम्ही खरं म्हणजे जगाची निंदा केली नाही पाहिजे कारण मला सर्व जग भगवत स्वरूप आहे जेव्हा सगळं जग भगवान परमात्म्याचा आविष्कार आहे तेव्हा त्याच्यामध्ये कोणी कनिष्ठ कोणी श्रेष्ठ कोणी निंद कोणी वैद्य कोणी योग्य कोणी अयोग्य कोणी आपलं कोणी करतो असा भाव शक्य नाही पण तरी सुद्धा आमचे व्यवहार असे की ज्या व्यवहारातून काही वेळेला कोणाचं तरी गुणगान केलं जातं कोणाचा तरी निषेध केला जातो असं का आमच्या व्यवहारामध्ये असा सापेक्ष भाव का निर्माण होतो याचं उत्तर तुकोबाने आपल्याला संबंध आहे ना आपला या जगाशी आपला संबंध आहे संबंध चार प्रकारचा म्हणजे जगच चार प्रकार तुकोबाचा प्रकार आहे की तुका म्हणजे पण शास्त्रामध्ये ते चार प्रकारचे मानलेले आहे मानव विषयी मोक्ष आणि असे चार प्रकारचे लोक जगामध्ये मानलेले आहेत त्यामध्ये पामर पामर आता जगताविषयीचा अनुभव आहे पामर जगताला काय समजतो तर पामर जगताला फक्त भोग घेतात जे दिसेल ते भोग घेतात घेणं नाही ते केव्हा भोगावं का नाही भोगावं काय भोगावं याच्या संबंधित आहे पामरचं काहीच नाही. आज एकादशीच्या दिवशी अन्न सेवन करू नये मांसाहार करावा अन्न सेवन करू नये एकादशी अन्नदान मांसाहार करावा मांसाहार काय असल्यानं हा नियम पामराला नाही झाला. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री एका गावामध्ये गेले त्या गावामध्ये पाण्याच्या टाकीतून जातो पण नेमका दिवस होता शिवरात्रीचा दिवस गाव करण्यासारख्या शिवरात्र आहे शिवरात्र असल्यामुळे आज काय मांसाहार नको म्हणून त्यांनी पासून जेवण कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा ते काय जेवायला बसले तर त्याच्याकडे जेव्हा बासुंदीचं टाकायला तर ते विचारलं बासुंदीच कोण कसं केलं ते म्हणजे महाराज शिवरात्रीचं आमचे काहीच नाही
आम्हाला नॉनव्हेजच लागतं. शेवटी त्यांनी नॉनव्हेज आणायला लावलं. अंगाबाईच्या मुख्यमंत्र्यांना तुमच्या लक्षात नसणार वाटतं. समजा नाही आलं तर त्याच्यामुळे काय आपलं कर्माचं नाही. तुमच्या लक्षात ते नाव कळाल तर तुमचा काही फायदा नाही कळायचं नाही. होता जीवनात काही गोष्टी अशा असतात, कळाला तर काही फायदा नसतो, नाही कळाल तर नाही पटलं. बाकी करता यायला कोणी यायला, बाकी करता यायला यायला, बाकी करता यायला समजा तर फायदा नाही. भाकरी करता आणि फायदा काय? फायदा मिळाला. कुणाला भाकरी सांगण्याचा प्रश्न आहे ना. समजा नाही तर काय पडत आहे. भाकरी केला तर सांगावं लागेल. भाकरी आली तर कोल्हापूर भाकरी करा म्हणायची आवश्यकता नाही. नाही आली तर कोल्हापूर म्हणावं लागेल, दोन भाकरी टाकून द्या. त्याच्यापेक्षा भाकरी आणखी काय फायदा नाही. होता यावं कमी ओढण्याची चांगली आवड असणारी मुली होता या. पण समजा नाही तर नुकसान काय. पोहोचलं नाही आलं तर फक्त नावेच बसावं लागेल. नावेच 10,000 द्यावं एवढं काही. समजा पोहोचला तर 3 पैसे मिळणार नाही. 4 मुलं संस्थेमध्ये शिकली. 4 वर्ष झाल्यानंतर 3 मुलं आपापल्या घरी आहे. त्याच्यात एक मुलगा ऋषी केला गेला. ऋषी पेट्रोल करताना बजेट असायला मग गेला तिथं कोणीतरी नोकरी घेतली. त्यांच्याकडे लोक साधण्यात 12 वर्षांनंतर तो झाला. त्या सगळ्यांची बातमी पण बरं झालं. आम्ही माघारी आलो, तो गेला तर काहीतरी चांगलं केलं. तर त्याने त्यांना सर विचारलं की तू 12 वर्ष राहिला, काय शिकला सांगते का. तो म्हणला मी काय शिकलो संध्याकाळी सांगतो. संध्याकाळी गावाला लागून नदीच्या काठावर चौघही गेले. तुम्हाला मी काय शिकलो तुम्हाला दाखवा. सरळ नदीच्या पाण्यातून चालते. ज्ञानोबाळे सांगतात चालेतही युद्धची पाऊल योग्यात शिकते. सरळ नदीच्या पात्रातून चालतेला सरळ माघारी करतात. मला मी 12 वर्षात शिकलो. बाकीचे 3 जे त्याचे सरकारी होते कुलबंधू म्हणजे त्याच्यावर काय निश्चित नाही. तू 12 वर्षाला हे शिकलास ना तर जाताना गाडीचे 2 रुपये त्याचे सोडते. 4 रुपये वापरेल आपलं काय केलं म्हणजे योग विद्या काही कशी आहे असं मला म्हणायचं नाही. मला काय म्हणायचंय काही गोष्टी जीवनामध्ये आल्या तर काही फायदा असा मोठा नाही. नाही आले तर काही लई मोठं नुकसान नाही. तुम्हाला कोणतं या समजा नाही आलं तर काही नाही. नावेत बसवला नाही लक्ष काय. समजा नावेत बसायची भीती वाटली थोडंसं लावून जावं लागेल. सोलावून कुठल्या तरी झालं काही आल्या त्या आल्याचा फार मोठा फायदा नाही आल्याचा फार मोठं नुकसान काय नाही. जीवनामध्ये काही गोष्टी कळल्या, काही गोष्टी करू देतात. त्यामुळे जीवनाचा फार मोठा फायदा किंवा फार मोठं नुकसान होतं असं काही नाही. मग ज्ञान मी इथे काय सांगू तुम्हाला की आज काही खाऊ का न खाऊ आणि आम्हाला नाही. त्याच्या व्यक्तीने सगळं भोग्य खायचा. ऐसे विश्व सकळ जे विश्वची मानले. पामर जगताला फक्त भोग्य मानतो. पिंड पोसारे माझे ज्ञान ज्ञान
जो करण्याची नाही बनते तरी पापमत बनली का नरकी आपला येईल हे काहीच तुम्ही चिंतेला तो कामासाठी देव नाही माझ्या पाठीमागं आंदोलन म्हणजे सभ्य मनुष्य देवापुढे मारावून तुमचं माझ्या कुटुंबाने देवापुढे बसू देवापुढे मारून केल्यास देवापुढे संभव देवापुढे खोटं बोलू नये देवापुढे आळस करू नये देवापुढे पाय पसून बसू नये देवापुढे पाठ पसून पाहतो 32 आपला काही देवाच्या मूर्ती पुढे काय काय नाही पाहायला असे 32 अकरा तेव्हा पुढे होकू नये देवा पुढे शिंकू देवा पुढे बरोबर करू नये हे नाही कोणाला आपल्या पामराला आम्ही पामराला सांगितलं की तू देवापुढे सगळी कष्ट होतो तुम्हाला रात्रीचं कीर्तन ऐकलं तर त्या कीर्तनामध्ये असं ऐकलं कीर्तन जैन तुम्हाला सगळ्या विश्वामध्ये देव आहे घरातून ते कीर्तन करतात तुम्हाला सगळ्या विश्वामध्ये देव आहे कुठेही फिरायला सोडली तर त्याच्या ओळखायचं का कुठेही फिरायला सोडली तर त्याच्या ओळखायचं नाही मग त्याच्या थोडं बोलले का तुम्ही पाहणार त्या पावला याकडे खाऊ नका आणि मग लक्षात काय तर स्त्री माते समान आहे हे तत्वज्ञान पामरासाठी नाही त्याला जीवनामध्ये जी जी स्त्री भेटते ती स्त्री त्याची भोग घेत जो पदार्थ भेटेल तो त्याचा भोग घेत आहे नाशिक जिल्हा बहुतारी नाही आपला तर जास्त नाही तुमचं मराठवाडा बहुतारी नाही आपला तर जास्त नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळी हिरोईन कष्टीचे आव्हान चांगला प्रकारे अभ्यास तुम्हाला भेटणार हा जिल्हा काश्मीर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा रामांचा विवाह त्यांच्या वतीने किती होता का चंद्रकांत त्यांच्या वतीने राम किती होत आहे 3.5 अगोदर 10 वर्षी तिथून राहिले नंतर 3.5 रामाच्या सहवासाचं प्रत्येक रामाला तुमच्याला आल्यानंतर येतच मी सिंगलच्या बसस्थानकावर बसलो होतो हे 30 वर्षापैकी पुस्तक वाचत असतो
बस स्थानकाची जे प्रमुख आहे कंट्रोलर ती बाहेर आहे. तुम्ही बाबा आहे का? असं नाही हो. तुम्ही कीर्तन काय का हो नाही आपल्याला ते म्हणजे गाडी घात 7:30 वाजताय 2 तासासाठी आतून माझी ओळख नाही काही. माझ्या लक्षात आलं की नाशिक भागातला स्वागण्याचा असा निर्णय. आमच्या भागामध्ये एसटीच्या कंट्रोलर आहोत. तुळजापूर टाइम ते म्हणजे एक तेव्हा आहे असं काय सांगता टाइम सांगणार म्हणजे महाराज मी सांगतो ते तुम्हाला टाइम सांगायचं काय दिवस लिहिलं ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर नेहमी 1:30 वाजता ढाका किती वाजलं 5:30 आल्या का नाही तुम्हाला बरोबर अपेक्षा नाही. हे वर्तन आहे तुम्हाला पामराकडून हे वर्तन मिळणार नाही. त्यामुळे सर्व भोक्य म्हणतो आणि म्हणून मी सांगितलं हा जिल्हा मोठा आहे. पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मोठा आहे. त्यामुळे त्यांना पाण्यातलं सगळं चांगलं फक्त पाण्यातलं त्यांनी खडक करून वाचलं नाही. 4 पायाचा टेबल आणि स्पॉट करून वाचलं नाही. 2 पायाची शेती करून सगळं आकाशातला कसं त्यांनी विमान करून सगळं हे असे ते खाल्लंच प्रश्न आहे. भोग्य पामर सगळ्या विश्वाला काय म्हणतो भोग्य म्हणतो. पहिला आता दुसरा पण दुसरा मुक्त जगताला काय म्हणतो. मुक्त जगताला आपल्या उपजीविकेचं साधन म्हणतो. तुम्ही मला मोठे आणि साधन म्हणजे सत्य काय साधन मला इतकं चांगल्याला जायचं असेल तर काहीतरी 10 किलो पाहिजे. चांदवडला जाण्यासाठी एखाद्या वाहनाने हात चालवून हे माझं साधन आहे. आणि एखादी गोष्ट उभी असली तर ती घ्यायची त्यांना ठीक मारून घेऊन जायचं. ते बोलतो पंढरपूरच्या रस्त्याला ज्ञानोबाच्या कोऱ्यामध्ये सकाळी देवपूजा केली. देवपूजातून पुढं कैतीमध्ये तुळस होती. तुळशीला पाणी घालण्यापासून उठलं. तुळशीला पाणी घातलं तेवढ्या वेळामध्ये कोंबड गेलं. पाणी बरोबर कोंबडी होती. एक तुळशी म्हणला महाराज काय माझी गोंडी होती. गोंडी काय हे 16 ज्ञान करायचं गोंडी नसते. आपण वस्तू आपल्या जवळ असायची. तुम्ही तुळशीला पाणी घालताना थंड गोंडी यायला काय झालं. मी बघा माझी गोंडी कशी बरोबर घेऊ शकतो. त्याला माझी गोंडी म्हणजे ही गोंडी माझी आहे असं सांगण्यात आश्चर्य म्हणत होता. त्याला काय पामर जगताला भोक्य म्हणतो आणि संसारी विषयी जगताला आपल्या सुखाचं साधन घेतो. आता 3 नंबरचा वर्ग आहे ज्याचं नाव आहे जिज्ञासू. साधक साधक जगताला काय म्हणतो. साधक जगताला म्हणतो मला
साधक जगताला नाशिवंत. तुका म्हणे नाशिवंत हे साधने गोपाळ साधक जगताला त्याज्य म्हणतो. जेव्हा पामर भोग्य म्हणतो तेव्हा साधक जगताला त्याज्य म्हणतो. सर्व संजीवित साधकाला जगतात काय काम कौतुकाला जायचं म्हणजे मुक्तापण जगताचा काय करू. मुक्तापण जगतात संबंध आहे. मुक्त जगतच म्हणत नाही. पामर जगत आपलं भोग्य समजतो आणि मुक्त जगत मानत नाही. आपलं काय समजायचं सांगतो. साडी झाली मेली मुक्त मुक्त जगत झाले असं म्हणत. प्रपंच एक झाला होता हे तो समोर मिथ्या वार्ता हे होईल मागुता सदा कल्पांता घडेना. मुक्त जगताची सत्ताच मानत नाही. हे 4 वर्ष सांगितले. 4 वर्ष आणि याच्यात एखादी 5वं वेगळं आहे. त्या 5व्या वर्गाचं नाव आहे संत. झालं ना. पामर जगताला भोग्य म्हणतो, विषय जगताला साधन म्हणतो, मुक्त जगताला त्याज्य म्हणतो, मुक्त जगताला शून्य म्हणतो. संत काय म्हणतात नाही का आपण सगळ्यात श्रेष्ठ संत आहे. मुक्तापेक्षा सांगतो तुम्हाला. मुक्तापेक्षा जो पारसी परमार्थिक आहे त्याचं नाव मुक्त आणि जे परोपकारी परमार्थिक आहे त्याचं नाव संत. दोघही अध्यात्मनित्या दोघही अध्यात्मनित्य आत्मनिष्ठ आहे. तर एक असा अध्यात्मनिष्ठ आहे की जो स्वतःच्या कल्याणाकडे बाकी काही म्हणत. आणि एक असा अध्यात्मनिष्ठ आहे की तो स्वतःचं अकल्याण होऊ द्या पण जगताच्या कल्याणासाठी प्रयत्न करणार. जगाच्या जगाच्या कल्याणासाठी कल्याण फक्त जगाचा संचालक नाही. बाकी काय बाकीच्यांचं कल्याण निवडणुकीच्या काळातच असतं. 2019 ची पूर्वतयारी सुरू झालेली. हल्लाबोल सुरू झाला. अगोदर आपल्या काही पक्षाचा काही वरचे बांधणी सुरू झालेली आहे. तर त्या वरचे बांधणीमध्ये प्रत्येक पक्ष तुम्हाला येऊन सांगणार आहे की पुढच्या 5 वर्षात तुमचं कल्याण करत असेल तर आम्हाला सेवेची संधी द्या.
ही कल्याणाची भाषा निवडणुकीच्या तारखेपर्यंतच राहते. मतदानाची तारीख झाली, कल्याण सगळं संपतं. मतदानाच्या तारखेनंतर ते राहतात मलबार हिलला, आपण राहतो परतूरला, कल्याण राहतो निवडणूक व्हायला. जगाच्या कल्याण जगताची सगळ्यात जवळचा संबंध संतांचा आहे. जगावर प्रेम करणारे फक्त संत बाकी कोणी प्रेम करते नाही. आवडतं मोठेच कोणतं विषय साधन होतो, मोठ तुच्छच म्हणतो. जर काय मोठं काय केलं, मोठं प्रेम नाही, साधनावरही प्रेम. जे जगताची सत्ताच मानत नाही ते प्रेम काय करते, जगतच मानत नाही ते प्रेम काय करते. फक्त संत जगावर प्रेम करतात, कारण ते जगताला काय म्हणतात नाही तुम्हाला, संत जगताला पूज्य म्हणतात. लक्षात ठेवा, ज्ञानी पुरुष जगताला शून्य मानतो, संत जगताला पूज्य म्हणतात. भगवानामध्ये पूज्य आणि शून्य त्याचा एकच आहे. एकावर पूज्य, एकावर पूज्य, पूज्य म्हणजे काय, शून्य. शून्य म्हणजे काय, शून्य म्हणजे शून्य, पूज्य म्हणजे खूप पूज्य. दोन्ही किती फरक आहे का. त्यांच्याकडे मला शून्य नुसतं असलं तर शून्य, आणि एकाच्या अधिकपणा असलं तर पूज्य. त्यांचा संसार नुसता असेल तर शून्य. संसाराच्या नावे घालले, तुमचा संसार नुसता असेल तर शून्य, तुमचा संसार देवाच्या अधिष्ठानावर असेल तर पूज्य. धन्य संत जगताला शून्य म्हणतात, काय म्हणतात, संत जगताला पूज्य म्हणतात. जागता जगदेव Thank you.
कोबऱ्यासारखा जागे काय जागेला मग तुमच्या हातात तुमच्या हातात आणते महिला मंडळ तुमच्या मंडळात टाकली तुमच्या मंडळात टाकलं तुमच्या कानात दूर तुमच्या नातात मिळत आहे तुमच्याकडे लाटे नाही त्यामुळे बरोबर आहे. अंगठी कळाली अंगठी कळाली नथ कळाली फूल कळाले गंजन कळाले लाटे कळाले तुमचं काय म्हणतात त्याला साखऱ्या कळाल्या पण या सगळ्याची खरी किंमत अलंकार कळाल्या खरी किंमत नाही. तुम्हाला अलंकार कळालं खरी किंमत नाही. खरी किंमत आहे तुम्ही ते अलंकार पेटीमध्ये बसून का ठेवता बोला का ठेवता म्हणून लक्षात जेव्हा अलंकार परत ऐका अलंकार कळाला की ते आपल्या शरीराचं सौंदर्य खुलवण्याचं साधन आहे. पण जेव्हा सोनं कळालं तेव्हा घरामध्ये बसून ठेवण्याचं वस्तू आहे त्याला म्हणायचं पूज्य. सोनं कळालं की अलंकाराबद्दल पूज्य भावना लक्षात जगत देव कळाला ना की मग जगताबद्दल पूज्य भावना पुढचं त्यांना अवघा क्षेत्रपा भारतीय वाङ्मय देश मोठा काय झाले हिंदू धर्म असा गोंधळ सापडला कुठल्याही परिस्थिती धर्म त्याच्या पिकासाठी राहिले त्याला आपल्याच देशाने त्यांनी काय सांगायचं त्या धर्मात असा भेदभाव येतच नाही त्या धर्मात जातीयताच नाही. आमच्या गावामध्ये ईदगाह आहे ईदगाहमध्ये मुस्लिम कब्रस्तान तिथे आम्ही गेलो ना ऐकण्यासारखं आहे. आम्ही तिथे गेलो तर तिथे ईदगाहमध्ये कब्रस्थानात असे भाग आहेत काय एका ठिकाणी पटवेला एका ठिकाणी पटेल एका ठिकाणी लगा एका ठिकाणी मुल्ला हे मला तुमच्या भेट नाही ना खिडकीमध्ये भेट कसा नाही मुलगाच्या हद्दीमध्ये पटेलांचं धर्म बांधून देतो जो धर्म मेल्यानंतर सुद्धा भेट देतो आपल्या धर्माचा अभ्यास आपला कधी काही गोष्टी कळत नाही. तुम्ही जर भूल काढलं गुरु तरी असं काय लगेच आम्हाला लोक सांगतात नाही चुकीचं काय पुढे गेली तर काय त्याला दिसत आहे का मुलीला पातळी असते प्रत्येक आपण दुसऱ्या दिवशी जाऊन गेला काय 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 प्रश्न विचारतात तर मला साध्या जेवताना पाणी नाही बोललं तर काय म्हणजे सोडलं तर काय होतं सांगत पाणी सोडल्यामुळे दुष्काळामध्ये अत्यंत पाणी कमी आहे एवढं पाणी सोडल्यामुळे पाण्यावर सगळं होण्याची शक्यता मला तुळशीला प्रदक्षिणा नाही घातलं तर काय होतं घातल्याचं काय होतं प्रदक्षिणा घातल्यामुळे मला आधारवाडी झाला का काय काय गोष्टी आहेत पण आपला स्वाभिमान जिल्ह्याचा आपला फरक लक्षात यापुढे हिंदू धर्माची निंदा करा तर तुमचा ठीक नाही तुम्ही असं करायचं काय
हे चालायचं असं म्हणतात ना, हे असंच चालायचं. ती माणसं दुनिया कधी बरोबर जी माणसं असं म्हणतात हे नाही का, हे असंच चालायचं, हे असं चुकलं चालायचं, ती माणसं जिज्ञास आहे. जी माणसं अशी म्हणतात हे असंच नाही चालायचं, ती माणसं नित्य आहे. असंच नाही चालायचं. इंद्राच्या पूजेला चाललेल्या कावडी थांबवल्या, थांबा नाही उसको बोलते हैं अरे बाबा श्री कृष्ण पुरुषार्थामध्ये खर्च करा, पुरुषार्थामध्ये श्रीकृष्ण कशात दत्तामध्ये श्रीकृष्ण दाखवा. कृष्ण तुला आता कृष्ण होतात ना, नाही तो म्हणजे आता कृष्णाला काही. माझा प्रश्न काय होता, तुम्ही जिल्ह्यासोबत येता आणि मग आता तर तुमच्या हातामध्ये वाटतात ना, त्याच्यामध्ये साखर काय का तुम्हाला विचार टाकायची, त्याच्यामध्ये साखर त्याच्यामध्ये विचार पुरुषाला काय आली त्याची उत्तर तुम्हाला मिळते का त्याच्यामध्ये. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या धर्माचा अभिमान कधी गमवणार लक्षात. धर्म करावा नाही तर चालेल, पण धर्माचा अभिमान कधी होता कामा नये. माझा विषय आहे जागता जगत. संतांनी जगतावर लय प्रेम केलं, इतकं प्रेम केलं जगतानं संतांना चांगलं मानलंच नाही, पण संतांनी प्रेम सोडलं नाही. हरीची कळवळ्या तुझ्या हरीची कोण आहे तो तुम्हाला चारी वर्ग कामावर गेलं तर प्रेम करत नाही, विषय करत नाही, मुक्त करत नाही, मुक्त करत नाही, फक्त जगावर प्रेम करतात. कळतो आणि कल्पनाच्या ठिकाणी कळवळ आहे. कळवळ येतो हिताचा कळवळ
प्रति हाती घडून खा या मुलामध्ये कुटुंबाचा त्यांच्या विचाराला सवय असतो. प्रति हाती घडून खा. त्यांनी तुम्हाला मारलं तरी मारलं तरी, त्यांनी तुमच्या अवहेलना केली तरी अवहेलना केली, त्यांनी तुमची उपेक्षा केली तरी उपेक्षा केली. परिस्थिती राजाकडून शरीर कृषीला अपमान झाला, गोष्ट प्रमाणे नेलेला धर्म त्यांच्याकडे आला. जेव्हा हे शरीर कृषीच्या मुलाला कळलं त्यानं राजाच्या घरात साप दिला. ज्यानं माझ्या घरात साप असला तो 8 असो 7व्या दिवशी साप मरे. हे जेव्हा शरीर कृषीला कळलं, शरीर कृषी काय बोलली अरे अरे तू ज्याला शाप दिलास ना ते आपल्या देशाचे राजे काय केलं? अरे त्यांच्या सत्तेवर तर आपण निर्भर आहे. त्याने हा सगळा प्रदेश संरक्षित केलाय म्हणून आपण शांत चित्ताने काय करू? कृषीने देवाला हात धरून सांगितलं, नकळत माझ्या हातून माझ्या मुलाच्या हातून मोठी चूक झाली. त्याच्या मुलाला तिथे एक श्लोक आहे, श्लोक वाचा. त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, तिरस्कृत केले, बहिष्कृत केले, मारलो, शाप दिला, फेकून दिले तरी सुद्धा संत कोणाचं अनही इच्छित नाही. तो हिताचा ज्ञानोबाचं जीवन काटेरी महाराज चांगलं नाही जीवन. सगळ्या जीवनामध्ये काटेरीच महाराज. एक तर जन्म घेताना संन्यासाची म्हणून जन्म उपदेशाची तेव्हा चांगले वाड्या अगोदर नव्हे, अगोदर उपदेशाची पाठी संन्यासाची पाठी जन्म घेताना उपेक्षित. तुम्हाला आश्चर्य सिद्धेश्वराच्या पाराला प्रदक्षिणा घालून रोज सिद्धेश्वराला रोज नमस्कार करून सिद्धेश्वराला प्रार्थना करणारी व्यक्ती अशी रोज प्रार्थना करणारी विठ्ठल पंताने व्यक्तीचा स्वीकार केला. आणि जेव्हा आनंदी हडबडून चाली झाली तेव्हा त्या लक्षात आलं, विठ्ठल पंताची संसार करणं म्हणजे काय. आपण तुम्ही विठ्ठल पंताची संसार केलाय, आता विठ्ठल पंताची नाही. आता एका संन्यास धर्मातून परत केलेल्या माणसाची संसार करायचंय, हे किती भयानक आहे, हे किती भयानक. तिच्या लक्षात आलं. आणि जी रुक्मिणी सिद्धेश्वराला रोज विनंती करत होती कधी कधी परत ही रुक्मिणी त्या सिद्धेश्वराला आता डोळ्याला परवानगी होती, लांबून लांब उभारून त्याच सिद्धेश्वराला परत दुसरी प्रार्थना करत होती. काय तर पती यावर विनंती करणारी रुक्मिणी दुसऱ्यांना सिद्धेश्वराला विनंती करत होती की माझ्या पोटामध्ये कोणत्याही बाईला पहिला मुलगा झाले की बाईला आनंद प्रसवाचे झालेले सगळे कसे ती विसरते. एक आपण असा रुक्मिणी का की ज्या रुक्मिणीला सिद्ध देशामध्ये ज्या दिवशी झाले
त्या दिवशी रडत होती आणि रडताना म्हणत होती एखादी मुक्ती आपण गेलं तर करू. आता उभी जिंदगी जन्मापासून सांगितलं उभ्या जिंदगीमध्ये उपेक्षित काय सांगा मृत्यूपेक्षा ज्ञानोबाऱ्यांनी निवृत्ती नसताना मागून मागितलं ते मागून मागत असताना ज्याने खर्च केला त्याला पहिल्या नंबरात बसवलं की ते घालची ह्याच्यापेक्षा आणखी कोणते सांगा आणखी कोणते आईची कळवयाची जागी कुठे बघायला सांगतात एक होलिकाचा कळवला कडकी हाती म्हणून का एवढे जवळ प्रेम करता ना मग निंदा करायचा तुकोबाई सांगतात का निंदा करते त्याचं उत्तर तेच आहे कडकी हाती म्हणून जगतरी रामादेव आमच्या दृष्टीचं जगत देव त्यामध्ये सगळे प्रश्न जे नेते मूर्तीचे मानले मूर्ती देव म्हणून नाही तुका म्हणे भूती साक्ष नारायण सगळ्यांच्या ठिकाणी निंदा का करतात तरी हे तुकोबाऱ्या सांगतात तरी हे उत्तर ऐका उत्तर तुकोबाऱ्या सांगतात मी यांच्या रूपाची निंदा करत नाही मी यांच्या गुणाची निंदा करत नाही तरी हे निंदितो यांच्या स्वभावाची निंदा करते हा करत असतो त्याचं उत्तर आहे जिथे केले बा जिच्या बाळाला त्रास होतो तिचा प्राण होतो लक्षात उन्हामध्ये खेळणाऱ्या पोरावरती बाया आणि इकडे ना इकडे बाया म्हणतो इथं इथं खेळतो ना इकडे बाया म्हणतो मला खेळायचं इकडे येऊन पण आहे ना इकडे येऊन माझं म्हणजे उन्हात गेला काय चालेल उन्हात गेला बघा कॉलेज गेल्या नका मला कुठे तर बोलले आई जेव्हा असं म्हणते ना तिथे येऊन त्याचा अर्थ वेगळा तिथे येऊन मग त्याचा अर्थ इथे येऊन जर उलटा अर्थ आहे that is called dictionary of mother. आईचे शब्द तुम्हाला आईचे शब्द आईचं बोलणं सगळं वेगळं मगाशी सांगितलं नाते घरातली माणसं माणसावर करत नाही आता परत सांगतो नाते घरातल्या बायाची याचं बीज देत असल्याचा आम्हाला अजिबात पण जरी शिवाय देत असल्या तर त्याच्या मर्यादितच आहे शिवाय थोडा पाहून
अरे देवची तुझ्या हृदयात फोड नको दे. देवची तुझ्या हृदयात फोड नको दे. लगेच फोड उठले, लगेच फोड उठलं डॉक्टर दिसून जाते. डॉक्टर काय झाले, डॉक्टर म्हणून लगेच फोड उठलं खूप म्हणून तिथं असं जास्त का परत लक्षात डिक्शनरी आपल्याला लक्षात ठेवा. तुझ्या वेळेला फोड उठले इज इक्वल टू तुझे. आमच्याकडे संस्कृत काय, आमच्याकडे काय शनिवारी सकाळचा आहे ना, शनिवारी सकाळचा पोरग काही लवकर त्यांना थोडं आई मेथीची झाडं काढते. अरे बाळ्या उच्ची बाळ्या, अरे उच्ची बाळ्या, बाळ्या उच्ची अरे उच्ची तुझी शिर्डी गेली, शिर्डी गेली, शिर्डीला बाळ्याला राहिलं. आता बाळ्या तुझ्याच चालली काय झालेला असतो, बाळ्या माहिती आहे. आपल्या मुलांना आपल्याला बोलवायला लावलं, तिचा रागाचा पारा वाढतो, ती काय म्हणते आहे का, अरे उठली सारा पीक काय करतो आपण त्याला बाळ्या कसा तरी उठला, कशी राहून केली, कसं तर दर्शन घेतलं, साठी घेतलीस का, पुस्तक आहे का, कशी आहे का बघ, ती विसरल ते घेतलंयस का, तुझं पण घेतलंयस का, घेतलंय तुम्ही तर मावशी अजून एक वस्तू विसर घ्या, रात्रीची बाटली घेतलीस का, साडेतीन घेतलीस का, आई जेव्हा असं म्हणते ना मुलांना की शाळा पेशवजाचा त्याचा अर्थ असतो ती शाळेत जा, डिक्शनरी ऑफ मदर. बाबा ही आईची डिक्शनरी लक्षात ठेवा. जगतरियामध्ये या मुलानं अध्यात्मात यावं, या संतांची उत्तंत त्याला शिवी देतात. लक्षात ठेवा, ज्ञानोबाईंची भाषा सौम्य, ज्ञानोबाई तुला अंतःकरण दुसऱ्याच करतात, मौली 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 तुला अंतःकरण दुसरंच आहे. ज्याने ज्याने आपल्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं तर लोकांनी त्यांना माऊलीच ठेवलं. हे मोदीचे सुद्धा माऊली घेतलं तर आवडत. आता ठरवलं की आज जेवायचं ते जेवायला कसं आहे, लोकांनी ज्ञानेश्वर नाव त्याला माऊलीच ठेवतात. माऊली कुठे गेला कसे काय अरे माऊली एका माऊली एका माऊली काय पप्पांनी ज्ञानेश्वर नाव ठेवलं ना, नावाला तर लागतील का नाही. मौली कुठे गेलाय कसे करा, तो नाव काय करतील गाडी करतील, नांदर काय करायला लागलाय, नांदर काय करतील हात बसीत काय झालं हे नावाची काय नाव पाहिजे काय मिळते असं मी सांगतो कसं काय नावाचा सांगून तुला उत्तर केलं उत्तरपर्यंत खातं केलं डायरेक्ट
काय केले मांडले का मला भीती वाटते. काय ठेवलं काय ठेवलं सांगा ना. ही म्हणतो कुरवाड्याची भाषा शेतात नाथ महाराष्ट्रात ब्राह्मण आहेत ना. ब्राह्मण भाषा किती चांगली असते. कधी ब्राह्मण तुला दुःखात नाही काढलं मूर्खा शिंच्याच्या पुढे आम्ही राबवलं ती चूक पैसा त्यांचं पहिलीच नाही. पहिलीच आहे. आम्हाला हत्ती घोडे खेळ बोलतात. संध्याकाळची चूल पेटल का नाही सांगता येत. एवढी गरीब आहे की संध्याकाळची चूल पेटणार नाही. शेजाराची भांडायला लागला की सगळे पठाण त्याला हात जोडण्यासाठी मालक आपल्याला सगळे घोडे पाळीला बांधलेले नाथ महाराज किती सोपे म्हणतात. नाथ महाराज थोडा रागवले आणि तुझी आई म्हणून का म्हणतात काय माये गेली होती आम्हाला कळतं सगळं जगत गेलं. स्वभावाची निंदा करावं लागते. कारण त्याच्यामध्ये दुरुस्ती होण्यासाठी लागून या पावल्या करे काळी बोला. पण या वाक्याला त्या वाक्याचा सगळ्यांना दूर येत नाही मला. लागून या पाया काय नंबर झालाय लागून या पाया बाकीच्यासाठी नंबर झालाय. सगळ्यांना कोणी येत नाही का. काय काय लोक लागून या पाया. मग ज्यांना लागून या पाया ही भाषा करते त्यांना त्या भाषेत सांगायचं असतं विठ्ठल विठ्ठल. ज्यांना ही भाषा कळत असते त्यांना त्यांच्या भाषेत सांगायचं असतं. तुका म्हणे आईच्या जीवा काय करू आता राम राम न म्हणे त्याचा जाधव. काय महाराज आमच्या आई वडिलांना जाणवं पण येणं नाही. मग त्यांना कसे नैवेद्य केला तुळशीकडे घेऊन गेले. तुळशीला नैवेद्य दाखवला. नेमकी तुकोबाईंनी सासू आहे गावाची सासू मामी बरं झालं मला विचार
आता माणूस आणि विठ्ठल होऊन कोणाच सांगू झाल्या ह्याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती नाही. विठ्ठल मामी विठ्ठल म्हणून मामी म्हणाय विठ्ठल आज विठ्ठल म्हणा नाही तर झाला मामीला रागच आला. घरात गेली तिला म्हणजे कधीच्या नावात तुझी आली तर तुझ्याकडे आमचं आवाज काय नव्हती बघ सोबत विठ्ठल म्हणायचं काय तुझं जेवण नाही म्हणत का दिली दिवसात दिली तुला उपवाराच्या मुखातून शब्द आला होता. विठ्ठल म्हणायचं गाळवा आणि खरोखर गाळव ते गाळव करत करत घेऊन घरी आलं. तुकोबाराच्या घरापुढे उभं राहिले. त्याला बघितलं तुकोबाराचं घर त्या गावाच्या लक्षात आलं आपल्याला आपण गावाला आपण दोन्ही डोळ्यातून असं म्हणून तुकोबारे तुझ्याकडून तुळशीला पाणी घालण्यासाठी आले. तुळशीला पाणी घातल्याने नमस्कार केला तू मस्त मामी म्हणून मामी नाही करायला मामी आता अजून काय खायचं त्यावेळेस पाहणं होतं भजन करा ऐकणार बरं जल्दी केलं तर सांगा. आवडे त्यावडे हो म्हणा अगं त्याला बाहेर काय काम अगं येतं घर काम तर झालं की अगं तुझ्या आहे आवडी म्हणजे काय बोललो काय आहे आईला भरून 6 महिने झाले आहे अगं म्हणून तर सांगतो आहे आली तुझ्या म्हणा हो राघव माझी आई काय अगं खरंच तुझी आहे मी त्याला म्हणतो भजन करण्याच्या जाण्याची तिथे केलं नाही तर तू जाणं झालं तुम्ही काय हात मारून खरंच आवडी आलं आहे तुम्हाला सगळे स्वर करून असं जे दृष्टांत सांगितलं आहे राम राम म्हणजे त्याचा आता मी काय तुकोबार आहे मी काय तुकोबार आहे नाही तुकोबार आहे तर तुम्हाला म्हणलं असतो व्यक्ती भजन करा ज्याच्याविषयी चांगला व्यवहार घडतो त्याच्याविषयी अनुकूल बुद्धी असतात आणि ज्याच्याविषयी वाईट व्यवहार घडतो त्याच्याविषयी प्रतिकूल बुद्धी असते. प्रसाद वाटताना सुद्धा पेढे वाटायला पेढे पेढे वाटतात असतो सावळ्यांची का तुम्ही आपण करत असता असं बोलत काही सुद्धा नाव नाही करत नसा आपल्याला काही वाटत नाही आणि येताना तुला काय माहिती होत तेव्हा तर असंच जायचं मिळालं काय नाही मिळालं काय तरी झालं असं का घडतं आपला कुठेतरी प्रिय असतो आणि आपला कधीतरी अप्रिय असतो. संतांच्या बाबतीत असं नाही कोणी कथा आम्हाला कोणी कथा नाही कोणी प्रातपारिका कोणी कथा नाही
जे जो सखा आहे त्याच्या गालावर हात फिरवायचे आणि जो परका आहे त्याच्या गाळात पडायचा, असं काहीच नाही. सगळ्यात त्याची आमचं समत्वच आहे. इहवृत्ती तोची सर्वावृत्ती. आम्हाला तुम्ही जवळ नाही, आम्हाला तुम्ही लांब आहे, तरी सुद्धा आम्ही एखाद्याला का रागवतो, तरी हे तुकोबाऱ्याचा रागवणं किंवा पूर्वांना आमचा धर्मने भजन करण्यासाठी आणि पूर्वांतून सुद्धा भजन करण्यासाठी तुका म्हणे खर उत्सवाई निर्माण काळवाटी भजन करण्यासाठी आम्ही खरी वाहतो, भजन करण्यासाठी आम्ही साथीवर सांगत असताना आमच्या सांगण्यामध्ये सरळ सांगण्याची पद्धत आहे. कीर्तनात असलेल्या श्रोत्याला ऐकत असताना दंडाचा काय सांगतो हे सांगण्यावर जास्त ध्यान. एखादा दुष्काळ दंडाचा त्याच्या तोंडात आला तर म्हणते बाबा आम्हाला माहित नाही, माझ्यासाठी तुमच्यासाठी कोणती परिस्थिती आपल्याला आम्ही कुठं कुठला परिस्थिती तू कुठल्या गावाचा कुठल्या गावाचा मला काय माहिती आहे, आमच्या डोक्यात दुष्काळाला आम्ही केला तुम्हाला गावात बघा बोलतो आजच कसा बोलतो. आमच्या घरात भांडण झाली की तुम्हाला माहिती त्यांच्या तोंडात आजच किती भांडण. एका गावामध्ये गेलो, गावामध्ये गेलो बोलता सरपंच किती, अरे सरपंच किती दिवसाचा, 4 दिवसात एवढंच असं बोललो. गावाचं मोठं आमच्या भागातलं गाव आहे, केळीवाडी तालुका पाटण जिल्हा आमच्या भागातलं गाव. सरपंच किती दिवसाचा, 4 दिवसाचा. तिरकून जायला सरपंच माझा त्यांना तात्या आमच्या गावातल्या पार्टीच्या नाव तुम्हाला काय करायचं, मग तुम्ही आमच्या गावच्या पार्टीमध्ये काढून मग असं का म्हणला सरपंच किती 4 दिवसाचा. तुला खरं सांगतो तू सरपंच हेच मला माहिती काय त्या गावात राम नव्हतं वाचायला त्याची झाली भांडण त्या रामगिरीच्या सरपंच आणि रागाच्या भागात त्या सरपंचाला आमच्या कालकडे तुम्हाला मी खरं सांगतो मला यातलं काहीच माहिती हे आलो तो विना केस नसतं ह्याचं म्हणलं त्याला रामने सांगलं म्हणून तो तावा माझ्याकडे एक हात गेले म्हणजे सरपंच माझ्या काही घेण्यात नाही, मनात काय नाही, रामने मला काही सांगितलेलं नाही. मी जनरली बोललो तुम्ही अंगावर बघून घेऊ नका, डोकंच बसायचं आहे. मी गोष्ट पाहतो नाही म्हणला तुम्ही मलाच म्हणला आता लय वेळ झालं लय वेळ झालं होतं तुम्हाला म्हणजे तुलाच बोललो काय म्हणाय बोल तुलाच बोललो काय म्हणाय. आता मला माहित असेल गाव माझ्या बाजूला काय मी 2 जण काही नाही मला माहिती दुसरी नुकसानी घेऊन पण सगळ्या गावातले बोलत होते की म्हणलं इथं आपल्याला जाऊन इथे बसणार माझा विषय वाढायचा उपक्रम ना आम्ही सगळं बोललोय तुम्ही तुमच्याकडे पैसे का घेताय असं आहे. एका सावकाराच्या घरी 4 लोक झालं काय एक दिवशी अंघोळ केली कुठे तर कोर्टात कुठे तर जायचं होतं अंघोळ केली गडबडीमध्ये कपडे बदलली आणि गळ्यात लाकडं काढून हँडलला अडकवलं होतं तिथं गडबडीत कोर्टात गेली तिथूनच फोन केला काय तुला अगं बाथरूम मध्ये राज्यात लाकडं अडकवले तेवढं काढून बायको लाकडं काय तिथं फोन अहो शोधलं पण तिथे नाशिक नाही काय बोलते गडबडीत कोर्टातून आला लक्ष खाली पडले काय समजायला नाही 4ही गाड्यानं बोलवलं हे पहा लाटेत गेले
घरात तुमच्याकडे तुम्ही नाही गेलं तर चौघात गेलं, बाकी तुला केलं नाही. मंडळीला सापडलं असतं ते तितकूनच नाही. आपलं प्रामाणिकपणा कबूल करा. त्यातले 10 रुपये तुम्हाला देतो वाटल्यास 25 रुपये मालक तुमचं अन्न खात आहे एकही नोकर कबूल काय समजे ना दोस्तांना काय कळलं नोकर तर प्रामाणिक आहे लाखेच तर नोकरच गेले कसं समजून करायचं हे होतं त्या दिवशी एक कीर्तन करायला त्यांनी चेहरा बघितला म्हणजे खावता आज जरा चेहरा उचलला म्हणजे 2 वेळेचं लाकडी गेलं असंच कुठे गेले माझे आणि सापडे तुमची शंका करू आपण शंका घ्यायचं येतो काही लोक प्रामाणिक घरात तर दुसरं तुम्ही विचारणार समजा मुलांनंतर तो मुलगा खाली काय तो खाली कीर्तन का विचार तुझ्या असल्याचे 2 तास घरचा काम धंदा पडायचं उद्योग पडायचे तिकडून बसायचं 2 तास छान ऐकायचं आणि ऐकताना काय ऐकायचं तर तुम्ही सगळे मूर्ख आहात मूर्ख म्हणल्यावर तुमच्या तुमचे गेले तुम्ही आम्हाला मूर्ख म्हणल्यावर बाकी घ्या ऐका वकील सगळ्याच्या टिकतच चालतो वकील आणि त्याच्याही टिकतच चालतो जाऊ दे म्हणजे पाटील खावतात लाठी खातात बोलवा चौघा नाही बोलवलं म्हणजे 4 काट्याला 5 फुटाच्या 4 काट्याला चौघा टेपा तुम्ही प्रामाणिक त्याच्याबद्दल आपल्याला म्हणलं नाही पण लाठी तुमच्यातच गेले काय त्या 4 काट्या मंत्रून आणल्या काही जेवढ्या त्या 4 काट्या घेऊन घरी जा उद्या सकाळी काट्या घेऊन या ज्याला खरोखर काटे घेतला तर त्याची काटे उद्या सकाळी 4 लोक राहणार चौघजण काटे घेऊन गेले आता ज्याने लाटीत उचललंच नव्हतं त्याला काय घेऊन त्यामुळे आपण उचललेला काटे घ्यायला वाटतं ज्याला खरोखर लाटे घेतली त्याला काय घेतलं काठी कशी काय वाढते झोपला तर 12ला दसतो काठी जवळ गेला काठी बसतो वाढलेली परत 2 लावला परत बघितलं तेवढीच आहे परत 3 उठला परत बघितलं तेवढीच आहे तुम्हाला काय सांगता येत सकाळी 5 वेळेला आणि मुश्किल काय द्यायचं बाहेर मग कशी लक्षात उठला वेळ आणला बरोबर 4 लोक 4 लोक काठी केली माती दिसली लावली आणि मग खुशाल बसला आता मला खुशाल वाढता आधीच माझं म्हणणं सकाळी एकाने कपसून घ्यायचं नाही आहे तशी काठी घेऊन गेला सगळ्यांनी आपापल्या काट्या आणल्या ज्यानं काठीने ज्यानं प्रॅक्टिस करलं होतं त्याची काठी बरोबर गेल्या बाबा उपक्रमेमध्ये उपक्रमेमध्ये हा गोड शब्द आहे उपक्रमे उपक्रम म्हणजे अनुक्रमण जसा विषय आलाय तसं बोल नाही कोणाच्या वर्माला दाग द्यायचा नाही ज्याच्या वर्माला दाग बसेल ना त्याला आमचा राग नक्की येणार उपक्रमेमध्ये तुका वर्माची येते परंतु आमचं बोलणं तुमच्या वर्णासाठी नाही आमचं बोलणं आहे
तुमच्या हितासाठी ज्ञानेश्वर संतांचा स्वभाव हा संतांचा स्वभाव कोणता स्वभाव आहे? बाळा काही गेली दिसाने मुलाला जेवण घाल आई एक जास्ती गाऊचा हा गाऊचा हा चिऊचा हा गाऊचा हा माऊचा हा गाऊचा असे घालते असे घालते परत पोरग झोपत नसलं तर त्या कराला झोपताना फोकट नुसती झोपत नाही. झोपताना काय तर म्हणते नुसती भरत नाही. त्या पोराने दुधावून अंगाई म्हणते हा परत सांगितलं बदलाव दिसतंय. कोणताही शब्द प्रश्न आला त्याचा अर्थ काढू जातो मला. या शब्दाचा अर्थ शब्द प्रश्न तुम्हाला मिळणारच नाही. पण हा शब्द प्रश्न ऐकाय म्हणजे काय याचा अर्थ कुठं कळत नाही. पण त्या शब्दाचा अर्थ मोराला कळतो. स्वर्ग दोस्त म्हणू बघा की परत पावल्या पावसाचं कारण तुम्ही मजा लावून दिसली नाही आईची दिसली फोकट. मग अंगाई गीत होता अंगाई एखादी सांगते बाळ्या बाळ्या त्या बघ बाबा भीती सुद्धा ऐकत आणि एखादीच्या ऐकत नसलं तर मग कानात सुद्धा लावते ना. जीवन घालता ओ मारता यावं आम्हाला झालेला म्हणजे गवत तुला कसं झालं तुला काय केला तिला मुलगा झाले तिला कळते लक्षात मग ज्ञानोबाई योगी सांगतो तुला म्हणते ज्ञानोबाई सांगता जैसे मातेच्या कोटी तेकुले बाबा काय सांगता ज्ञानोबाई ज्ञानोबाई सांगतात आईच्या रागामध्ये सुद्धा प्रेम आहे या आणि अजून काय रागवण्यासाठी प्रेम असलं तरच रागवता. ज्यांच्या अंतःकरणात प्रेम नाही त्याला राग काय आम्हाला काय तिथं प्रेम आहे ना तिथं आमच्या बरोबर तुम्ही बोलायच ना तुम्ही सारखं आम्हाला काय रागवता सारखं आम्हाला रागवता. बाकीची पोरं तेवढ्या घेते त्याला म्हणलं आपल्याला रागायचं असतं दुसऱ्याला कसं रागायचं हे माती गेलं आपलं काय केलं. ज्याच्यावर जास्त प्रेम आहे त्याच्याबद्दल जास्त तुला आवड आहे का. आणि आई जेव्हा प्रेम करते तेव्हा प्रेम कमीच असतं. जेव्हा रागवते तेव्हा प्रेम जेव्हा प्रेम करते तेव्हा नुसतं संगोपन असतं. पण जेव्हा रागवते तेव्हा त्या रागवण्याचा आचरणाचे असते. तुकाराम
Thank you.